नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा 12वी नंतर जो तुम्ही कोर्स करू शकता तो पाहणार आहोत, जो आहे बीए ऑनर्स इन पॉलिटिकल सायन्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे विषय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर याच्यानंतर जॉब कोणती मिळू शकते किंवा तुम्ही पुढे काय करू शकतात, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया सर्वप्रथम की हा कोर्स नेमका काय आहे. तर बघा, जसं या कोर्सचं नाव आहे पॉलिटिकल सायन्स, या कोर्सला तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता या कोर्समध्ये व्हेरियस गोष्टींवर फोकस केला जातो, जसं की तुमचं टॉकिंग स्किल, त्याचबरोबर जे अॅनालिटिकल स्किल असेल, तसेच जर्नलिझम असेल किंवा जे पॉलिटिक्स असेल, जे वर्ल्ड वाईड जे ही पॉलिटिक्स चालते किंवा ज्या प्रकारे जिओ पॉलिटिक्स असते, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला भेटतो. हा ऑनर्सचा कोर्स आहे, त्याच्यामुळे एकदम डिटेलमध्ये अभ्यास पाहायला मिळतो. आणि हा कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा आहे. हा कोर्स तुम्ही रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये करू शकता आणि हा कोर्स वाईडली ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते टू टेक द ऍडमिशन. तर या कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता 12वी कंप्लीट असणं का गरजेचं आहे, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जो आर्ट्स अंतर्गत येतो. यामध्ये तुम्हाला 12वी पास आउट असणे गरजेचे आहे. 12वी मध्ये मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असले पाहिजेत. तुम्ही आता कोणतेही, समजा सायन्सचे स्टुडंट आहात किंवा कोणतेही तुम्ही इतर सब्जेक्ट मधून 12वी पास झालेले आहात, इट्स इनफ. तुम्ही यानंतर जे आहे ते इझिली याच्यासाठी जे आहे ऍडमिशन इझिली मिळवू शकता. मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर याची ऍडमिशन प्रोसेस 2 प्रकारे तुम्हाला पाहायला भेटते. एक असते मेरिट बेस, दुसरा असते एंट्रन्स एक्झाम बेस. आता एंट्रन्स एक्झाम कुठे घेतली जाते सर्वप्रथम ते पाहूया. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप क्वचित कॉलेज पाहायला मिळतील जिथे एंट्रन्स एक्झाम असते. पण हा जर कोर्स तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जर करायची तुमची इच्छा असेल किंवा तुमचा प्लॅन असेल, तर ज्या बाहेरच्या युनिव्हर्सिटी आहेत, जसे LPU आहे, DU आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, किंवा जर साऊथच्या युनिव्हर्सिटीज पाहिल्या तर तिथे कर्नाटका युनिव्हर्सिटी वगैरे, तर इथे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी आहे ती द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन होतं. तिथं सेम प्रोसेस असते, फक्त तुमचे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स एक्झामसाठी अपेअर व्हावं लागतं. महाराष्ट्रामध्ये कसा सीन आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता किंवा हे डायरेक्टली तुम्ही जे आहे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. ऑनलाईन पद्धत, ऑफलाईन पद्धत म्हणजे जे हायब्रिड मोड आहे तो याच्यासाठी इझिली अवेलेबल आहे. एंट्रन्स एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत नाही. सिंपल तुम्ही याचे ऍडमिशन जे आहे ते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये घेऊ शकता. मग रेग्युलर असेल किंवा जे डिस्टन्स कॉलेज असतील, YCMU असेल किंवा इग्नो असेल, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, तर तिथं सुद्धा ऍडमिशन तुम्ही इझिली याचं मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा फुल टाइम ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये कोर्स अवेलेबल आहे. आता दोन्हीचा फायदा काय, तर डिस्टन्स मध्ये जर तुम्ही जॉब करत असाल किंवा ऑलरेडी तुम्ही जॉब मध्ये असाल किंवा सरकारी नोकर असाल किंवा कुठं तुमचा बिझनेस असेल आणि जर तुम्हाला फुल टाइम कॉलेज करता येत नाही तर तुम्ही डिस्टन्स मध्ये याचा ऍडमिशन घेऊ शकता आणि हा कोर्स कम्प्लीट करू शकता. दुसरं, रेग्युलर मध्ये घेऊ शकता. एक नॉर्मल विद्यार्थी 12वी पास आउट झालेला आहे तर तो या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो. पण आवड असेल तर नक्की या. त्याचबरोबर तो विद्यार्थी जो आहे 3 वर्ष ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करतो त्याच्यानंतर 3 वर्षानंतर जे आहे याचं सर्टिफिकेट मिळलं जातं. याच्यामध्ये जी सिस्टीम पाहायला भेटते ती इयर वाईज असते, सेमिस्टर वाईज पण असते. जर तुम्ही रेग्युलर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला सेमिस्टर पाहायला भेटतील. जर तुम्ही डिस्टन्स मध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला याच्यात वार्षिक पद्धत पाहायला भेटेल. सेमिस्टर पद्धत कशी आहे, तर बघा 3 वर्षामध्ये तुम्हाला जे आहे 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. याच्यामध्ये मग तुमचे जे वायवा वगैरे या सर्व गोष्टी, एक्झाम्स वगैरे होतात. तुम्हाला 6 महिन्याला परीक्षा द्यावी लागते. आणि जर तुम्ही अॅन्युअल पद्धत निवडली तर वार्षिक तुमची एक परीक्षा महत्वाची होते. म्हणजे खूप सारे विषय असतात जे आपण पुढे पाहणार आहोत, तर त्यांची परीक्षा घेतली जाते. तर कॉलेज चूज करायच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या आहेत. याचा कालावधी 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता याचे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज म्हणजे तुम्ही हायर स्टडीजसाठी यूज करू शकता. आता त्या कोणत्या त्या पण आपण पुढे पाहू. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम जे असतात त्याला अपेअर होण्यासाठी तिथं इलिजिबिलिटी असते, तर तिथं त्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. जॉब कोणत्या त्या सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. सर्वप्रथम आता याच्यामध्ये जर तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला वाचायची असेल तर पहिली लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पहिली
फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही या कोर्स बाबत जी माहिती आहे किंवा विद्यार्थ्यांचं ओपिनियन आहे ते तुम्ही इझिली रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या जे कॉलेजेस आहेत जिथं हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो त्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे आहे खूप सारे कॉलेज पाहायला मिळतात. स्पेशली पुण्यामध्ये जसं पाहायला गेलं तर फर्ग्युसन कॉलेज आहे किंवा SP कॉलेज आहे किंवा खूप सारे जे आर्ट्सचे कॉलेज आहेत त्याची लिस्ट मी आहे डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ॲज वेल ॲज मुंबईमध्ये सुद्धा मुंबई कॉलेज ऑफ आर्ट्स आहे. तर तुम्हाला जर हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर करायचा असेल तर तुम्हाला LP युनिव्हर्सिटी आहे, D युनिव्हर्सिटी आहे. तर या अंतर्गत जेही कॉलेज आहे तिथे हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. पण हे रेग्युलर कॉलेजेस आहेत. तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन जे आहे ह्याचं जो कोर्स आहे तो कम्प्लीट करावा लागेल. दुसरं, आता डिस्टन्स मध्ये घ्यायचं आहे ऍडमिशन, तर डिस्टन्स साठी काय करावे? तर बघा, दोन तुम्हाला मेन युनिव्हर्सिटीज पाहायला भेटतात. एक आहे YCMOU ज्याला म्हणलं जातं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे ते, आणि दुसरं आहे IGNOU जे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी आहे. तर ह्या दोन ज्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा ह्यांचे जे अंतर्गत कॉलेजेस येतात तुमच्या आजूबाजूलाही असतील तर तिथं तुम्ही याच्यासाठी जे आहे ऍडमिशन विचारू शकता किंवा तिथे जे कॉलेज आहे हा कोर्स प्रोव्हाइड करतं का हे विचारू शकता. सर्व कॉलेजेसची जी लिस्ट आहे आणि ऍव्हरेज जी फी आहे त्यांची तर ती मी डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंक मध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व फी जे आहे स्ट्रक्चर आहे ते पाहू शकता. पण रिमेंबर दॅट दरवर्षी याची फी चेंज होते, त्याच्यामुळे सध्या या वर्षीची जी करंटची फी आहे ती तिथं देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस डिटेलमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला 3 वर्षामध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तुम्हाला कोणत्या सब्जेक्टच्या परीक्षा द्याव्या लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला यामध्ये कॉलोनिझम इन इंडिया, अंडरस्टँडिंग पॉलिटिकल थेअरी, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी, गव्हर्नमेंट इन इंडिया, त्याचबरोबर लँग्वेज, पॉलिटिकल प्रोसेसेस इन इंडिया, इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, थिअरीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ग्लोबल पॉलिटिक्स, क्लासिकल पॉलिटिकल फिलॉसॉफी, इंडियाज फॉरेन पॉलिसी, त्याचबरोबर ऑर्गनायझेशन्स इन इंडिया, स्टेट इन्स्टिट्यूशन्स अँड सोशल सोसायटी, अंडरस्टँडिंग साऊथ एशिया, फेमिनिझम अँड इंडियन पॉलिटिक्स. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे 3 वर्षातले सब्जेक्ट आहेत, पण मी इथं जे सांगितलेले आहेत ते खूप शॉर्ट आहेत. डिटेलमध्ये वाचायचं असेल तर स्क्रीनला पॉज करून तुम्ही जे आहे पूर्णपणे रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे पूर्ण वाचू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही या सब्जेक्टकडे लक्ष देता तर तुम्हाला एक समजून जाईल याच्यामध्ये ग्लोबल पॉलिटिक्स, त्याचबरोबर जे इंडियन पॉलिटिक्स आहे, ॲज वेल ॲज आपला इतिहास जो आहे, जे कॉलनिझम आहे, म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांनी भारतावर राज्य केलेलं आहे तर याचा पूर्ण काळ, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो डिटेलमध्ये या गोष्टीमध्ये शिकवला जातो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला करंट जे आहे विषय तेही पाहायला भेटतात, ॲज वेल ॲज हिस्ट्रीचाही अभ्यास जो आहे तो पूर्णपणे यामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबरच पूर्ण तुम्ही या सिलेबसला कव्हर केलं तर या सिलेबसचा जो उपयोग आहे जर तुम्ही पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देणार असाल तर त्यामध्ये नक्की याचा फायदा होतो म्हणजे होतो. मित्रांनो, जर तुम्हाला याचा सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये रीड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला यूज करायला किंवा त्याला क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. तर 3 प्रकारच्या संधी आहेत. तुम्ही ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तुम्ही पुढे MA करू शकता, म्हणजे पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. पण हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. हे तुम्ही पॅरेंट्सशी कन्सल्ट करून किंवा ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केला आहे किंवा आमच्यासारखे जेही इथे म्हणजे युट्यूबर्स आहेत किंवा आमच्यासारखे जे लेख लिहिणारे व्यक्ती आहेत, आमचं ओपिनियन असतं तर आम्हाला विचारून तुम्ही हे डिसिजन पुढे घेऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी. तर बघा, तुम्ही जर डिस्टन्समध्ये ऍडमिशन घेतलं असेल किंवा रेग्युलर बेसिसवर ऍडमिशन घेतलं असेल तर याच्यामध्ये 2 तफावत पाहायला भेटतात. डिस्टन्समध्ये ऍडमिशन घेतलं असेल आणि तुम्ही एक विद्यार्थी असाल तर तुम्ही दुसरीकडे सुद्धा एक वेगळ्या डिग्रीला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता जर इथं डिस्टन्समध्ये घेतलं तर. ॲज वेल ॲज तुम्ही जे आहे किंवा जॉब करता करता सुद्धा जे आहे ह्याला ऍडमिशन घेऊ शकता. पण तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करावं लागेल कारण तुमच्याकडे तो ऑप्शन आहे. जर मी याबद्दल सांगितलं तर तुम्हाला UPSC, MPSC किंवा SSC ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्या गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी अपेअर व्हावं लागेल. पण रिमेंबर दॅट याच्यामध्ये सुद्धा ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही ही डिग्री चांगल्या प्रकारे केली तर या डिग्रीचा वापर करून तुम्ही जे इतिहास आहे किंवा करंट जे चालतं किंवा जे ग्लोबल पॉलिटिक्स आहे किंवा जर MPSC मध्ये राज्यसेवा आहे तर तिथं जे उत्तर लेखन चालतं, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो, पण जर तुम्ही सिरियसली केलं तर. तिसरा आणि लास्ट ऑप्शन आहे जे पब्लिक सेक्टर्स असतात, प्रायव्हेट सेक्टर आहेत, इथे जॉब मिळवणं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे जॉब आहेत तर जसं याच्यामध्ये जॉब रोल्स आपण पाहूया, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
यामध्ये तुम्ही पब्लिक रिलेशन्स अँड फंड रेझिंग मॅनेजर, लेजिस्लेटिव्ह असिस्टंट, रिसर्चर, लॉयर, टीचर, जर्नलिस्ट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जे आहेत पद यांच्यावर कार्य करू शकता. किंवा जेही कॉलेज असतात, युनिव्हर्सिटी असतात, तिथं प्रोफेसर सुद्धा बनू शकता, पण त्यासाठी सुद्धा जे आहे एक्झाम किंवा एक्सपिरियन्स जो आहे तो लागतो. म्हणजे असं नाहीये की डिग्रीला ऍडमिशन घेतल्यानंतर जे जॉब गॅरंटी आहे ती तुम्हाला मिळते. हीच डिग्री नाही, कोणत्याच डिग्रीमध्ये तसं नसतं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा आजकाल एक्सपिरियन्स लागतो, फक्त कागदच काम करत नाही. तर संधी यामध्ये पाहिल्या, लास्ट बट नॉट लिस्ट, याच्यामध्ये हायर एज्युकेशन, प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्या संधी आहेत त्या नोकरीच्या अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असा कोर्स पाहिजे आहे जो BA अंतर्गत येतो, जर तुम्हाला इतिहास ह्या विषयामध्ये आवड असेल, जर तुम्हाला पुढे UPSC MPSC ची तयारी करायची आहे, जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घेऊन जे आहे तुम्हाला वेगळ्या डिग्रीसाठी सुद्धा ऍडमिशन घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, किंवा मी ज्या जॉब सांगितलेले आहेत रिसर्चर, टीचर, प्रोफेसर या प्रोफेशनमध्ये तुमची आवड आहे, तर नक्की तुम्ही हा कोर्स जो आहे तो निवडला पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडू नये? तर ज्यांना समजा एक सिरियसली रेग्युलर डिग्री करायची आहे, समजा इंजिनिअरिंग डिग्री, त्यांना समजा IT क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर तुम्ही त्या डिग्रीला कन्सिडर करू शकता. जर तुम्हाला झूलॉजिस्ट बनायचं असेल तर तुम्ही सायन्स मधल्या डिग्री, जसं की BScच्या झूलॉजिस्ट आहे, BSc केमिस्ट्री आहे, या डिग्रीला कन्सिडर करू शकता. पण त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल याच्यामध्ये येऊ नये ज्यांना पुढे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं नाहीये किंवा या गोष्टीमध्ये बिलकुलही आवड नाहीये. पालकांनी काय लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्ही तुमच्या पाल्याला जे आहे बिलकुल याच्याबद्दल जे आहे ते डिटेलमध्ये विचारू शकता, याचे अजून रिसर्च करू शकता. मी जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे विद्यार्थ्यांचे ओपिनियन आहेत, त्याचबरोबर अधिक माहिती आहे जी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली करू शकत नाही किंवा केलेली नाहीये, तर ती तुम्ही तिथे रीड करू शकता आणि त्या बेसिसवर जे आहे तुम्ही डिसिजन घेऊ शकता, कारण तुमच्या पाल्याचं डिसिजन फायनली तुम्हालाच घ्यावं लागतं. एक शेवटला नोट सांगेल की जेही कॉलेज तुम्ही निवडणार आहात, जर सिरियसली डिग्री कंप्लीट करायची आहे तर चांगलं कॉलेज तुम्ही चूज करा. अदरवाईज तुम्ही डिस्टन्समध्ये ऍडमिशन घेऊन तुमचे वेगळे जेही गोल्स असतील ते तुम्ही कंप्लीट करू शकता. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील ते खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तुमचे जे काय प्रश्न असतील ते कॉमेंट सेक्शन ॲज वेल ॲज आमच्या इंस्टाग्रामवर, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आमच्याशी कनेक्ट करून तिथे आम्हाला विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.